गोकर्णा हे एक असं ठिकाण आहे की ज्यामध्ये तुम्हाला महाबळेश्वर ची पूर्ण आख्यायिका बघायला मिळेल. हे एक पुराणिक मंदिर आहे आणि पुराणिक मंदिर असून इथे रावणाने आपलं स्वतःचं शंकराचं आत्मलिंग जे आहे ते घेऊन येत असताना गणपतीने त्याला अडवलं आणि अडवल्यानंतर ते जे लिंग आहे ते लिंग त्यांनी इथे ठेवलं आणि ठेवल्यामुळे त्याचं तिथं आत्मलिंग हे तयार झालेलं आहे. त्यामुळे हे ठिकाण जे आहे हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. इथं नव्य आहे, नव्या से हाय. इथं आठ से हाय. इथं विराज झोपलाय गाईस. आता मी रूम शोधतोय आणि आम्हाला तिकडं बीच भेटलं. तर गाईज आम्ही आमचा रूम घेतलेला आहे. नाही बुक हा मला नाही माहिती. चला आपण आता चलू. ओके गाईज हा पूर्ण रूम आहे. आधी तर लॉक करून घेऊ कारण की रूम मध्ये एसी आहे. गाईज बघा हा रूम आहे. इकडं माझी काकी झोपली आहे. इकडं माझी दीदी आहे. हे कसे लोक आहे विदाउट फिल्टर चालतच. ही माझी दीदी आहे. हे बघा पूर्ण तिकडं किचन. हेलो दोस्तों, कैसे हैं आप सब लोग? मेरा रूम में ये मेरे पापा है, ये मेरे अंकल और मैं क्यों नहीं दे रही? और ये मेरी बड़ी बहन और जो ये मेरे वीडियो निकाल रहा है ये मेरे बड़े भैया. और इनके पाए देखो कितने गंदे. मत फॉलो करो गंदे पेड़. इनको मत फॉलो करो. तर आम्ही यूट्यूब चॅनल ते बंद कर. मम्मी आणला कॅमेरा. बोल. आता मी बनवतोय नाश्त्याला बनवतोय पोहे. आम्ही आत्ता पोहोचलो त्याच्यामुळे आमचं आत्ता सगळं चालू आहे. का बरं बट असं का करतो असं? पोहे का? कारण की आता वेळ किती झालाय, नाश्त्याला बाहेर जायचंय, आंघोळीने अजून कोणाच्या, म्हणून मला आता टाइम होता तर टाइम होतो ना. मग भरपूर जणांना भूक लागलेली. आरामशीर. यांचं कंट्रोलवर नसतं का? हा पण काही ते बारीक करावं लागेल. झालंय बारीक. हा आता आमचे कांदा मस्त ते तू सांभाळून बरं का उडतं ते तर. मगाची माहिती नाही कसं झालं. तुम्ही खाल्ले नाही पाच का? मग बस एवढं. हो बस बस. वीडियो हे त्याला मध्ये यायचे. अरे त्याला मध्ये यायचंय पण. अरे तू मध्ये यायचा प्रयत्न करते. नाही शोध मारतो तो. नाही तो झटकरा. काचेवर तर टकटक करतो काय. कोणाचं? खाली बसले आता चोच मारे बघा. चोच मारे खंड्या. गाईज मी जस्ट एडिटिंग करत होतो. तिकडं लॅपटॉप आहे आणि मला हा पक्षी सापडला. एडिटिंग करत होतो आणि बघा माझ्या बिगर काय करताय लोक. माझ्या बिगर सॉरी लगेच हसायला लागला. म्हणलं मग तुला आणि गाईज त्यांनी नवीन आयफोन घेतला बघा. 17 प्रो मॅक्स. माझीच आहे तू रिंग बरं का. हमारे अंकल इस चिड़िया को खा ले रहे और जो वो वीडियो निकाल रहा है वो मेरे भैया है. इंस्टाग्राम अकाउंट सांग आपण डिस्क्रिप्शन मध्ये पिन करू. फॉलोवर येतील तुला. कोणते खायचे? कोणती खायची?
कोणती खायची अरे नाही कायची तू कालची का सेव्ह करून काका लाडले खाणे की तुमको तू सांग तुझी सांग आयडी सांग राजू शिरसाट माझा आवाज राजू 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 मी पिन करून घेऊ आता ये निलं आणि ये निलं आणि तिकडे गेल्यावर पिलं. तर काय आता मी ती पॉलिथिन लावली पण काय माझंच आहे पेनड्राईव्ह चे 2 वाजलेले आहे आणि आता आम्ही चाललो आहे बीचकडे. कारण आता ज्यावेळेस आम्ही पोहोचलो त्यावेळेस आम्हाला फ्रेश होण्यासाठी खूप सारा टाइम लागला आणि त्यानंतर आम्ही तिथे नाश्ताही केला कारण की आम्ही घरूनच छोटा गॅस वगैरे घेऊन आलेलो होतो. आता नाश्ता करून आम्ही जात आहोत बीचकडे. बीचकडे गेल्यानंतर आता आम्ही थोड्या वेळ बीच खेळणार आहोत. बीच खेळल्यानंतर आम्ही बरोबर 5:30-6 वाजता मंदिर ज्यावेळेस ओपन होईल त्यावेळेस आम्ही मंदिरात जाणार आहोत. मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी पूर्ण मंदिराचं दर्शन तर तुम्हाला दाखवणार नाहीये, पण बाहेरून मला जेवढा व्हिडिओ कॅप्चर करता येईल तेवढा व्हिडिओ मी ह्या गोकर्णाच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो चला आता आपण जाऊया बीचकडे. ह्या आमच्या हिरोईन आहे, तुम्ही बघू शकता छानपैकी चालले आहे. सो आता आम्ही बीच मध्ये खेळणार आहोत आणि बीच खेळून आम्ही थोड्या वेळाने रूमवर जाणार आहोत. रूमवर गेल्यानंतर आम्ही फ्रेश होऊन मंदिरात जाऊ. देख लेते समुद्र देखिए कितना कितना अच्छा है साफ पानी अरे अरे बस भाई ओ आई चला पळायचं का पळायचं का पळायचं का ओ भाई ओ भाई साहब इकडे बघ हे बघ ते एकदम तिकडचं एकदम दूर दिसतं एकदम हेलो गाइस कैसे आप सब लोग ये देखो ये बर्ड्स कैसे उड़ रहे हैं अच्छा वाइट बर्ड है तुला लय एक्साइटेड होते रे गोव्याला तर गेला पण नाही भाई तू गोव्याला केवढी मजा येते माहिती का डे 3 ना मम्मा डे 3 का ग इथे टाइम असतो 8 ते 8:30 पर्यंत जेवण. जास्तीची मजा तुम्हीच कमी आहे कमी आहे कॉफी इज द डनर मी सुटले इथे महाप्रसाद आणि जेवणाचा 8:30चा टायमिंग असतो आणि आता आम्ही 8:30 पर्यंत जेवण करून बाहेर आलो आहोत. समोरच बीच आहे, मस्तपैकी संध्याकाळचा आम्ही बीच वरती एन्जॉय करणार आहोत आणि एन्जॉय करून मग आम्ही जाणार आहोत कारण की आम्हाला उद्या जायचं आहे मुरुडेश्वर आणि होन्नावर बीचकडे आणि तो पण व्हिडिओ खूप सुंदर आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे उद्याचं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला भेटेल आणि उद्याही तुम्हाला छान व्हिडिओ बघायला मिळेल.